अवनी राजाध्यक्षा जी के इन्फाइनाइट हीलिंग के आज इवेंट में हम यहाँ सब आए हैं। ठाकुर जी हैं और हमारे चीफ गेस्ट मेंबर ऑफ पार्लियामेंट गोपाल शेट्टी जी इन्फाइनाइट हीलिंग के इस इवेंट में आए हैं। ये पहली बार ऐसा है और गोपाल शेट्टी जी हमेशा ही ऐसे इवेंट्स को मोटिवेट करते हैं कि नॉर्मली एग्जीबिशंस कपड़ों का ये सब का होता है, यहाँ स्पिरिचुअल एग्जीबिशन है, स्पिरिचुअल मेला है विच इज़ वन ऑफ इट्स काइंड। और उनके साथ जो उनकी इन्फाइनाइट हीलिंग है, चक्र हीलिंग हो, मोटिवेशनल सेमिनार्स हो, ये सब गोपाल शेट्टी जी आज यहाँ पे उद्घाटन करने वाले हैं। चक्र एक्टिवेशन ये वो सब हमारे ही संस्कृति की देन है, पर जब तक हम योग को योगा नहीं बोलते और चक्र को चक्रा नहीं बोलते हैं तब तक हमारे ही लोग इस पे विश्वास नहीं करते हैं। मैं गोपाल शेट्टी जी और डॉक्टर अवनी राजाध्यक्षा जी को अभिनंदन करता हूँ कि ऐसे इवेंट्स उन्होंने ऑर्गेनाइज किया और गोपाल शेट्टी जी ने हमेशा ही नॉर्थ मुंबई में एक ऐसा इकोसिस्टम, ऐसा इंफ्रास्ट्रक्चर डेवलप करते हैं जिससे इन सारे ऑर्गेनाइजेशन को मोटिवेशन मिलता है। मैं मेंबर ऑफ पार्लियामेंट गोपाल शेट्टी जी को इन्फाइनाइट हीलिंग और अवनी राजाध्यक्षा जी के लिए 2 शब्द कहने के लिए रिक्वेस्ट करूँगा। नमस्कार। हम सबके साथ उपस्थित यहाँ पर अवनी राजाध्यक्ष जी, श्रीमती राजश्री ठाकुर, निखिल व्यास, उपस्थित सभी भाई और बहनों, इन्फिनाइट हीलिंग के इस कार्यक्रम में मैं सभी बहनों का यहाँ पर स्वागत करता हूँ। मैंने देखा पहले स्टॉल से लेकर अंतिम स्टॉल तक सभी बहनें इसमें लगी हुई है। और ये हमारा भारतीय कल्चर है। भारतीय कल्चर को इतने लंबे समय तक अगर किसी ने जीवित रखा है तो उसमें बहनों का बहुत बड़ा योगदान है। हमारे घर में भी आप देखते हैं सवेरे उठकर गरीब से गरीब घर में भी बहनें उठकर पहला भगवान का पूजा करती है और ये परंपरा हम लोग उसको आगे बढ़ाते हैं। ये हमारा भारतीय कल्चर है और इसको कल्चर को आगे बढ़ाने की बहुत आवश्यकता है। मैं बहुत लंबा भाषण नहीं करूँगा, लेकिन अंग्रेज़ और मुग़ल जब हमारे देश में आए थे तो उन्होंने सारे हमारे देश की संपत्ति को लूट कर लेके गए। और उसके बाद में जो सर्वे हुआ उसमें ये पाया गया और फिर हमारे देश के लोगों ने उनको कहा कि आपने हमारे देश में से बहुत सारे सोने, चांदी, हीरा, जवाहरात जो भी था वो सारा लूट कर लेके गए, लेकिन जो सबसे बड़ी कीमती चीज़ है उसको आप लूट नहीं पाए। तो उन्होंने पूछा ऐसी कौन सी चीज़ है वो जिसको हम लूट नहीं पाए। तो उन्होंने कहा कि भारतीय कल्चर को आप लूट नहीं पाए। इसलिए सारा सब कुछ लूट जाने के बाद में भी हमारा कल्चर अपने साथ में था, इसलिए आज भारत देश फिर एक बार खड़ा हुआ है। और जो हमारे पूर्वजों ने जो सपना देखा था कि विश्व गुरु भारत एक दिन बनेगा, तो मैं मानता हूं कि ये इस प्रकार के बहनें सब हमारे मूल कल्चर को फिर एक बार उजागर करने का प्रयास कर रहे हैं। मैं बहनों को इतना ही निवेदन करूंगा, पता नहीं भगवान ने आपको मेरे पास क्यों भेजा और मैं यहाँ तक कैसा आया। और ये कार्यक्रम अभी मिस होने वाला था। मैं मीरा रोड जाने वाला था, लेकिन निखिल का मुझे फ़ोन आ गया। इट वॉज लिस्टेड इन माई प्रोग्राम टुडे, लेकिन मीरा रोड का एक बड़ा कार्यक्रम आया तो मला चलो चले जाते हैं। वैसे मैं कोई कार्यक्रम कभी छोड़ता नहीं हूँ, लेकिन निखिल का फ़ोन आ गया तो मैं आ गया यहाँ पर। मुझे बड़ा प्रसन्नता मैं महसूस करता हूँ। मैं बहनों को कहूँगा कि इस प्रकार का कार्यक्रम अगर आपको कहीं करना हो तो भाड़े बीड़े का चक्कर में से थोड़ा बचिए और आप मुझे कभी भी टच करिए, तो मैं विदाउट रेंट अगर आप लोगों को इस प्रकार का जगह मिलता हो तो मैं उपलब्ध करके दूँगा, ताकि ये मैं अपने बेनिफिट के लिए कह रहा हूँ, अपने मेरे कल्चर के लिए, मेरी संस्कृति के लिए। तो इसका प्रचार और प्रसार जितना ज़्यादा करेंगी उतना हमारे देश के लिए लाभ होगा। मैं फिर एक बार आप सबको बहुत बहुत शुभेच्छा देता हूँ। धन्यवाद। भारत माता की जय। थैंक यू सो मच। सबसे पहले 6 साल हो गए स्पिरिचुअल मेला, तो क्या कहना चाहिए इस जर्नी के बारे में? कैसी जर्नी रही है 6 साल की? बीच में कोविड भी आया, फिर भी आपने कंटिन्यू किया करना। ओ ये स्पिरिचुअल मेला जब मैंने फर्स्ट टाइम कंसीव किया तो आई डेंट नो कि इट वाज समथिंग बिग। मेरे लिए क्या है, चल ये कर लेते हैं, ऐसा एक क्लिक थॉट आता है ना कभी मन में, ऐसे मैंने वो कर लिया। एंड फर्स्ट टाइम इटसेल्फ माय होल पॉइंट वाज कि जो भी मैं स्टूडेंट्स को सिखाती हूँ उन्हें वो एग्जिबिट करने का मौका मिलना चाहिए। आज यहाँ पे जो भी लोग बैठे हैं, जो डॉक्टर्स हैं वो भी बैठे हैं, हीलर्स हैं वो भी बैठे हैं, सब लोग मेरे स्टूडेंट्स हैं। तो उनको भी एक मौका मिलना चाहिए कि कैसा होता है, कैसे सवाल आते हैं, किस तरीके से क्लाइंट्स आते हैं, किसको कैसे कन्विंस करना चाहिए और किस तरीके से प्योरली अपनी बात आगे रखनी चाहिए। उन्हें भी वो ऐसा मौका और कोई देता ही नहीं। तो मुझे हमेशा से यही लगा था कि अरे मैं तो सीखा, पर प्रैक्टिस करने के लिए हाउ टू डू। सो दिस वॉज माई होल एजेंडा ऑफ कीपिंग द स्पिरिचुअल मेला। तो साल भर के जो भी स्टूडेंट्स, उनको मैं उस दिन बुला के उनसे वो प्रैक्टिस उनको देती थी और बस यही मेरा थॉट था। देन इट वाज अ वेरी गुड थिंग, देन इट वाज अ वेरी गुड थिंग, देन इट वाज अ वेरी गुड थिंग। आई एम लाइक ये तो अच्छा चल रहा है। कोविड में मैं ऑनलाइन नहीं कर पाई, पर कोविड में मैंने बहुत सारे कोर्सेस लिए। सो सिर्फ कोविड में मैंने एटलीस्ट 500 to 600 स्टूडेंट्स को सिखाया होगा। सो माइन वॉज द ओनली इंस्टीट्यूट विच आई नो विच सर्वाइव्ड
COVID in a very good way, and we also worked with lot of COVID patients, their family, their depressions, their money issues, their किसी का जॉब नहीं है, किसी का क्या होगा, इसको कौन सा स्विच कोड दो या और इसको कौन सा डिवाइन कोड दो, हिलिंग दो, असे खूप मेडिटेशन्स पण बनवले की माझ्या चॅनलवर तुम्ही जाल तर तुम्हाला दिसतील की आपल्या प्रियजनांना पाठवण्यासाठीच्या हिलिंगचंही मेडिटेशन आहे, मग रिलॅक्सेशन मेडिटेशन आहे, कॅन्सर पेशंटसाठी मेडिटेशन आहे, हे सगळं मी कोविडमध्ये बनवलं. आणि मग मला असं वाटलं आता मोठं केलं पाहिजे. आफ्टर कोविड 2 वर्ष काही झालेलं नाही, तर आता मोठं करूया. मग मी कंबाईन केलं माझं कॉन्व्होकेशन सेरेमनी आणि स्पिरिच्युअल मेला. आणि ते ऑफिसमध्ये करणं शक्य नव्हतं. आत्तापर्यंत मी ऑफिसमध्येच करत होते, पण ते एवढ्या मोठ्या याच्यावर शक्य नव्हतं. मग मी विचार केला की हिलिंग रिलेटेड आणखी पण लोकांना आपण संधी देऊया. तर आता इथे जे स्टॉल्स आहेत तिकडे कोणी ऑर्गॅनिक सोप बनवत आहे, कोणी मिलेट्स बनवत आहे, कोणी व्हीगन काहीतरी बनवत आहे, कोणी असे मला वाटतं एक पावडर आहे ज्याने डायबिटीज तुम्ही क्युअर करू शकता. असे सगळे हिलिंग रिलेटेड स्टॉल्सच मी इथे मागवले आहेत आणि या सगळ्यांचा मला खूप हेल्प झाली. काही सेलिब्रिटीज पण आले सपोर्ट करायला, त्यांच्याबरोबर कशी बॉन्डिंग शेअर करता तुम्ही त्याच्याबरोबर? मी स्वतः थिएटर केलेलं आहे. 8वी पासून मी थिएटर करते. त्याच्यानंतर टिल आय गॉट मॅरिड आय वॉज डुईंग थिएटर. गुजराती थिएटर केलं, मराठी थिएटर केलं, इंग्लिश पण एक प्ले केला, येस, आणि सिरियल्स केले. त्याच्यामुळे तसंही माझ्या ओळखीचे हे लोक होते एनिवे. पण या अनुषंगाने खूप वेगळ्या पद्धतीचं बॉन्डिंग झालं आमचं आणि खूप प्युअर. कारण जेव्हा तुम्ही एक हीलर असता, तुमची एक एनर्जी वेगळी असते. मी अगदीच काय म्हणजे सात्विक नाही म्हणणार किंवा माझं काय संन्यासाला लागले असं नाही म्हणणार, पण डेफिनेटली मी असं म्हणेन की ती एनर्जी मॅच करण्यासाठी तुम्हाला त्या एनर्जीची लोकं लागतात. आणि आय ऑलवेज प्रे टू गॉड दॅट हुएवर कम्स टू मी हॅज द मनी, एनर्जी अँड टाईम टू स्पेंड विथ मी. सो देन आय अट्रॅक्ट, आपलं वलय ना ते अट्रॅक्ट करून घेतं अशा लोकांना. मग असेच लोक माझ्या आसपास आहेत. आता शिल्पा आहे वडके, जी माझ्या मुलाचं स्टॉल सांभाळते आहे. ह्याच्या आधी पण तिने सगळे मेले माझ्यासोबत केले आहेत. मेघना एका कॉलवरती आली आहे, अँकरिंगमधली ती बाप आहे, कार्टून्समधली ती बाप आहे, पण ती अरे अपना आहे, मैं तो आ रही हूँ, तिचा स्टॉल आहे तेही आहे, पण तिने माझ्यासाठी अँकरिंग केलं. हे सगळे लोक मला सपोर्ट करायला येतात आणि कदाचित कुठे ना कुठे माझ्यामुळे त्यांना फायदा झाला असेल म्हणून त्यांना तो विश्वास असेल. बट मला पण त्यांच्याकडनं खूप मिळालं आहे, मला पण त्यांचा खूप सपोर्ट आहे. आणि फॅमिलीकडून कशा सपोर्ट भेटला आणि काय बोलतात फॅमिलीवाले? जर 6 वर्षे झाले तर काय बोलतात? सो आधी तर माझी आईच घेऊन जायची मला ॲस्ट्रॉलॉजर्सकडे वगैरे की हिचं काय होणार आहे का बघा, कोणी थिएटरमध्ये आम्ही काहीच केलेलं नाही आहे, गॉडफादर नाही आहे, तर तीच घेऊन जायची. तेव्हा मला सॉलिड वाटायचं की हे सॉलिड सांगतात, हे मस्त सांगतात. मग त्यातल्या एकाला मी असं पकडला की तुम्ही मला शिकवा. आणि आय वॉज व्हेरी स्मॉल देन. तो इज लाईक तू काय शिकणार? म्हटलं नाही मी शिकणार. आणि मी त्यांच्या लायब्ररीतच जाऊन बसायचे. मग त्यांच्या लायब्ररीची किल्ली त्यांच्या आईकडनं ढापली आणि तिकडेच जाऊन बसायचे. आणि ते मी हळूहळू त्या वयातच खूप शिकायला गेले. मग त्यांना माझी ती ओढ कळली. मग त्यांनी मला बसवून पहिल्यांदा टॅरो रिडिंग शिकवलं. आणि मी 1999ची गोष्ट करते. तेव्हा मला त्यांनी टॅरो रिडिंग शिकवलं आणि मग मला आणखी असं खूप काय शिकायला मिळालं. सो असं म्हणेन की ते मम्मी जर मला अशा 4 लोकांकडे घेऊन गेली नसती तर काहीच झालं नसतं. बरं, मम्मी पप्पांनी कधीच मला कन्व्हेन्शनल गोष्टी अशा काही तुला जे हवं ते कर, पण तुझी जबाबदारी म्हणजे तुझं सगळं तू नीट कर, दॅट्स ऑल. अँड इवन वेन आय गॉट मॅरिड ऑल्सो फ्रॉम दॅट फॅमिली ऑल्सो आय गॉट लॉट ऑफ सपोर्ट. आणि इवन वेन आय गॉट मॅरिड तेव्हा दीपकने मला सांगितलं की तू घरी बसू नकोस, तुला थिएटर नाही करायचं आहे, तू नको करूस, पण हे तू चांगलं करतेस तू हे कर. आणि तो सपोर्ट आजही त्या सगळ्याच फॅमिलीचा आहे. आणि लास्टली काय मेसेज असणार जे आत्ता पण मी बोलले की स्पिरिच्युअल हेल्थकडे मी आत्ता या दृष्टीने बघते आहे. आणि आजच मला तो नवीन शब्द मिळाला आहे. जसं इमोशनल हेल्थची आपण काळजी घेतो, जसं आपण मेंटल हेल्थची काळजी घेतो, जसं फिजिकल हेल्थची काळजी घेतो, तशी स्पिरिच्युअल हेल्थची काळजी घ्यायला पाहिजे. कारण सायकिक इम्युनिटी पण खूप महत्त्वाची असते. तुम्ही फक्त लग्नात पण कधी जाऊन आला, खूप क्राऊडमध्ये तुम्ही जाऊन आला, तर त्या रात्री आपल्याला असं ड्रेन्ड वाटतं की असं वाटतं की मी काय केलं आणि काय नाही. सो वेन यू इंटरॅक्ट विथ सो मेनी ऑराज, इफ युअर सायकिक इम्युनिटी इज नॉट गुड, देन यू कांट सर्वाईव्ह, यू गेट ड्रेन. तुम्ही तुमची एनर्जी 10 लोकांना देऊन येता. बरं, कधी काय होतं, समोरचं काय म्हणतोय हे अवेअरनेस नसल्यामुळे समजत नाही, मग भांडणं होतात. बरं, तुम्ही काय म्हणताय समोरच्यांना समजवता येत नाही म्हणून वादविवाद होतात. ही सगळी सायकिक इम्युनिटी वाढवण्यासाठीची ही स्पिरिच्युअल हेल्थ आहे. आणि आत्ताही मी म्हटलं की अर्थ इज गोईंग ऑन इट्स एव्होल्युशनरी स्टेज. नाव अर्थ विल बी अ व्हेरी डिफरंट व्हायब्रेटिव्ह बिईंग.
त्या व्हायब्रेशनला सर्वाईव्ह करण्यासाठी हा सगळा अट्टाहास आहे. आणि म्हणतात ना की ते साधू संत आहेत म्हणून आपण जमलेलो आहोत आणि म्हणून आपण नीट आहोत. मी काही साधू संत नाही, पण माझा आपला खारीचा वाटा. स्पिरिच्युअल मेला जे आहे, मला असं वाटतं की एक खूप डीप आणि आध्यात्मिक जे आपल्याला वाटतं त्याचं इतक्या सहजतेने लोकांसमोर ज्ञान देणं किंवा इतकं सहज ते करून दाखवणं, एवढा गाढ जो विषय आहे, तर मला वाटतं की हे अवनीने हे खूप छान चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आणि मेला म्हटल्यावर लोकांना वाटतं हे एन्जॉयमेंट किंवा काहीतरी असे खेळ वगैरे असतील, आणि त्या खेळाच्या रूपामध्ये तुम्हाला एवढं चांगलं ज्ञान आणि एवढं चांगलं फायदा आणि बरेच फायदे आहेत या जे आता जे मी आता बघते स्टॉल्स. तर एक तुमचे बरेच प्रॉब्लेम्स जे तुम्हाला कुठेही त्याची उत्तरं मिळत नाहीत, तर एक एन्जॉयमेंटच्या रूपाने जर तुम्हाला ती उत्तरं मिळतील तर का नाही, लोकांनी याचा फायदा घ्यावा. परफेक्ट. पण आज मला तुला एक मेसेज द्यायचा आहे थ्रू माय व्हील ऑफ फॉर्च्यून. सो आय रिली वॉन्ट यू टू डू द ऑनर्स. एक फिरव. व्हेरी एक्सायटेड, मजा येते हे सगळं करायला. आणि बिकॉज आय बिलीव्ह ही एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी असते, आणि जेव्हा तुम्ही याच्यावर बिलीव्ह करता तर ती आणखीन मजा येते की अरे काय आहे, मला काय उत्तर मिळणार आहे. सो आय एम व्हेरी एक्सायटेड. चलो लेट्स डू इट. 1 2 3. A gift of knowledge is on its way. Amazing. अमेझिंग. Very good. अगदी करेक्ट मिळालं आहे. मला वाटतं स्पिरिच्युअल मेलामध्ये मला आणखीन बरंच काही नॉलेज मिळणार आहे. Yes. दॅट्स द परफेक्ट आन्सर. Thank you. Thank you.